तुला ते ओळखीचे वाटतात का? लिलीने माझ्या चेहऱ्यावरचा भाव ओळखून विचारले. काही क्षण मी शब्दही उच्चारू शकले नाही, फक्त मान हलवली. माझे डोळे अजूनही त्या जोडप्याच्या छायाचित्रावर खिळले होते. त्यांच्या चेहऱ्यामध्ये असं काहीतरी होतं ज्याने माझ्या छातीत एक उबदारपणा दाटून आला. तुला त्याची ओळख कशी? माझी जिवलग मैत्रीण थोडी चकित होऊन म्हणाली. कारण काही वेळापूर्वी मीच तिला सांगितलं होतं की मला त्या जोडप्याची काहीच माहिती नाही. मी तिच्या हातातून फोन परत घेतला आणि म्हणाले, मलाही त्यांची ओळख नाही, पण आईला आहे. तू जेव्हा मला त्यांचा क्लोजअप फोटो दाखवलास तेव्हा मला आठवलं की मी त्यांना आईच्या जुन्या अल्बममध्ये पाहिलं आहे. म्हणजे तुझ्या आईला त्यांची ओळख होती? हो, आधी आई कधी काळी त्यांच्याकडे मोलकरीण म्हणून काम करायची, पण तिने मला त्यांच्याविषयी काही सांगितलं नाही. मी लिलीला सांगितलं. ती आता माझ्या इतकी उत्सुक झाली होती. आईने मला कधीच त्यांच्याबद्दल काही मग का सांगितलं नाही हे तिच्याही मनात शिरत असेल. आम्ही दोघी बराच वेळ शांत बसलो. त्या जोडप्याने अचानक मला का शोधायला सुरुवात केली असेल याचा अंदाज बांधण्यात गुंग होतो. कदाचित त्यांना तुझ्या आईच्या मृत्यूची बातमी कळली असेल आणि त्यांनी शोक व्यक्त करायला तुला शोधलं असेल. लिलीने तर्क केला. ते शक्य आहे, मी हळू आवाजात म्हणाले आणि कॉफीचा एक घोट घेतला. पण माझ्या माहितीनुसार आईने माझ्या जन्मानंतरच त्यांच्या घरचं काम सोडलं होतं. तेव्हापासून 24 वर्ष झाली. इतक्या वर्षांनी फक्त शोक व्यक्त करायला ते माझ्या आयुष्यात परत येतील हे पटत नाही. तुझं म्हणणं बरोबर आहे. ती विचारमग्न झाली आणि तिचा कप रिकामा करून ठेवला. मग नक्कीच त्यांच्या शोधामागे काहीतरी मोठं कारण आहे. ते तुला का शोधतायत हे जाणून घेण्याचा एकच मार्ग आहे, त्यांना थेट विचारणं. हो, मी तेच करणार आहे. माझा अंदाज आहे ते हॉटेलमध्ये परत येतील. ते आले तर तू त्यांना माझा नंबर दे. नक्कीच, लिली म्हणाली. आम्ही उरलेला तिरामिसू शांततेत संपवला. माझ्याकडे अजून थोडी कॉफी शिल्लक होती. ती मी एकाच घोटात संपवली. त्यानंतर लिलीने जवळच्या उद्यानात फेरफटका मारायला मला विचारलं. मी होकार दिला. निघण्याआधी मी बिल भरलं आणि थोडी टीप सोडली. रक्कम जास्त नव्हती, पण काहीच न देण्यापेक्षा बरीच होती. बाहेर पडून आम्ही दोघी चालत उद्यानाकडे निघालो. चालता चालता लिलीने विचारलं, कॉफी शॉपमध्ये तू आधी काय करत होतीस? कुणाशी भेटायची होती का? अर्जुन कुटुंबाच्या वकिलाला भेटले होते, घटस्फोटाच्या कागदावर सही करायला. मी सत्य सांगितलं. माझ्या आवाजातलं दुःख मी लपवू शकले नाही. म्हणजे लवकरच तू मुक्त होणार आहेस? अशा अशांत लग्नानंतर स्वातंत्र्य मिळणं यापेक्षा छान काय असेल? तू पुन्हा प्रेम करू शकशील, लग्न करू शकशील आणि स्वतःची मुलं होऊ शकशील. लिलीने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला आधार द्यायचा प्रयत्न केला, पण माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं नाही. मला लवकरच पुन्हा कुणाशी संबंध ठेवायचे आहेत असं वाटत नाही लिली. अर्जुन आणि त्यांच्या कुटुंबामुळे जे काही सहन केलं त्यानंतर मी बराच काळ एकटीच राहणं पसंत करेन. कदाचित 10-15 वर्षांनी कुणीतरी भेटेल, पण लग्न पुन्हा नाही. आता तू असं म्हणतेस, पण 10 वर्षांनी जर तुला योग्य माणूस भेटला तर तुझे हेच शब्द तुलाच पचवावे लागतील. मग तू नक्कीच त्याच्याशी लग्न करशील, मुलं होऊ देशील. तुझं म्हणणं बरोबरही ठरू शकतं किंवा पूर्ण चुकही ठरू शकतं. पाहूया, जर असं झालं तरी तू माझी मेड ऑफ ऑनर असशील. आम्ही उद्यानाच्या गेटमधून आत गेलो आणि जवळच्या बाकावर बसलो. विषय फारच उदासवाना होत असल्याने आम्ही तो बदलला. लिलीने मला नोकरीच्या संधीबद्दल सांगायला सुरुवात केली. काही हॉटेल्स लगेच कर्मचारी शोधत होती. तिने दुसऱ्या शहरात नुकतंच सुरू झालेलं हॉटेलही सांगितलं. तेथील मॅनेजर तिच्या चुलत भावाचा मित्र असल्याने मी जर तयार झाले तर मला लगेच नोकरी मिळू शकली असती. इंटरव्ह्यूशिवाय मी तिचे आभार मानले आणि विचार करण्यासाठी वेळ मागितला. ती हसली आणि आम्ही गप्पा पुढे चालू ठेवल्या.
तासभर बोलून झाल्यावर आम्ही घरी निघायचं ठरवलं. मी लिलीला गाडीतून सोडायला तयार झाली, पण तिने नकार दिला. तिचं घर उलट दिशेला होतं आणि तिला वाटेत किराणा सामान घ्यायचं होतं. तिने टॅक्सी थांबवली. मी तिला आत बसताना पाहिलं. ती मला शेवटचा हात हलवून बाय म्हणाली. मी परत माझ्या गाडीपाशी आले. खिशातून किल्ली काढत होते तेव्हा अचानक मला कोणीतरी मला पाहते अशी जाणीव झाली. पटकन आजूबाजूला पाहिलं, पण पार्किंगमध्ये माझ्याशिवाय कोणी नव्हतं. मी खांदे उडवले आणि गाडीत बसले. नेहमीच्या 30 मिनिटाच्या ऐवजी गर्दीमुळे माझ्या मुक्कामी पोहोचायला तासभर लागला. वाहतूक असूनही माझा मूड चांगला होता. गाडी थांबून बाहेर पडताना मी गुणगुणत होते, पण माझा आनंद क्षणात धुळीला मिळाला. समोर लोकांची मोठी गर्दी जमली होती आणि माझ्या राहत्या इमारतीतून धुराचे लोट आकाशात उडत होते. मी धापा टाकत धावत गेले. संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी होती. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी सगळी बचत, कपडे, वस्तू आणि आईच्या आठवणीच्या वस्तू आत होत्या आणि आता त्या राख झाल्या असणार. डोळ्यात पाणी दाटून आलं, पण मी ओठ घट्ट मिटून घेतले. कोणाचं जीवितहानी झाली नसेल अशीच मनोमन प्रार्थना केली. माझा फोन बॅगेत वाजत होता, पण तो उचलायची ताकद माझ्यात नव्हती. तेव्हाच माझं लक्ष बाजूला गेलं. एक झकास लॅम्बोर्गिनी येऊन थांबली. त्यातून उतरलेलं तेच जोडपं जे मला शोधत होतं. मी अजून त्यांच्या दिशेने पाऊल टाकणार इतक्यात कोणीतरी अचानक माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि पोटाशी काहीतरी कठीण आणि धारदार टेकवलं. कुठलाही आवाज काढू नकोस, कुणाचं लक्ष वेधू नकोस, फक्त माझ्यासोबत ये, त्याने माझ्या कानात कुजबुजलं. माझ्या अंगावर काटा आला. भीतीने मी गोठले होते. माझा श्वास अडकला होता. त्या माणसाने माझ्या अंगावर सुरा अधिक दाबला आणि टोकाने माझी त्वचा भेदली. जखमेतून रक्त झिरपत होतं. हा स्पष्ट इशारा होता की तो यापेक्षा जास्त करू शकतो. मी किंचाळू इच्छित होते, पण ओठावरून आवाज बाहेर पडलाच नाही. मला शक्तीने खेचत तो मला आपल्या गाडीत ओढून घेऊन गेला. त्याने मला मागच्या सीटवर ढकललं आणि आधीच आत बसलेला दुसरा माणूस मला घट्ट पकडून माझ्या कपाळाशी बंदूक टेकवली. गोष्टी कठीण करू नकोस, तो थंड स्वरात म्हणाला. बंदुकीचं थंड लोखंड माझ्या मानेत खोलवर रुतलं. मी किंकाळीत दाबली आणि ओठ घट्ट मिटले. मी आता मरू शकत नव्हते. अजून खूप काही बाकी होतं. ज्यांनी मला खेळण्यासारखं पायदळी तुडवलं त्यांचा हिशोब बाकी होता. सूड अजून मला जगायचं होतं, फक्त त्या लोकांना शिक्षा देण्यासाठी. पहिला माणूस ड्रायव्हरच्या सीटवर बसला. गाडी सुरू केलं आणि गर्दी अजूनही गोंधळात असताना झपाट्याने रस्ता पकडला. माझ्या मानेवरील दाब कमी झाला. मी खोकत मागे रेलले, दम घेण्यासाठी. धापा टाकत होते. बंदूक नजरेआड झाली. नंतर माझे हात मागे वळून त्यांनी घट्ट बांधले आणि काही कारणाने माझ्या डोळ्यावर रुमाल बांधला. गाडी 10 मिनिटे सरळ चालल्यानंतर अचानक थांबली. मी अंध असल्याने आपली जागा ओळखता येत नव्हती. आम्ही बाईला पकडले. ड्रायव्हर कुणाशी तरी फोनवर बोलत होता. माझ्या घशात गोळा आला. जसं ठरलं होतं, पैसे द्या आणि आम्ही तिला तुमच्या हवाली करू. मग तिचं काय करायचं ते आम्हाला काही फरक पडणार नाही. ठरलेल्या जागी वाट पाहतो. फोन संपला. गाडी पुन्हा वळणानं पुढे जात होती. मला काही कळेना. आपण कुठे आहोत? अंधाराने माझं जग व्यापलं होतं. अचानक दुसरी गाडी थांबल्याचा आवाज आला. ड्रायव्हर बाहेर उतरला. पुढच्या क्षणी कुणीतरी मला खेचून दुसऱ्या गाडीत ढकललं. मी धडपडत कारच्या हँडलला आपटलं. डोकं दुखलं आणि मी फरशीवर कोसळले. पैसे दे, पहिल्या गाडीचा माणूस म्हणाला. नव्या गाडीचा ड्रायव्हर बाहेर आला, पण पुढच्या क्षणी धाड 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 गोळीबाराचे आवाज कानठळ्या बसवत होते. मी थरथरत फरशीवर चेहरा दडपला. 4 गोळ्या झाडल्या गेल्या आणि नंतर शांतता. मी प्राण्याप्रमाणे कुजबुजत पडले होते. पुढची बळी मीच तर नाही ना, हा विचार डोक्यात घोंगावत होता. तू मरत नाहीस अजून श्रेया, एक परिचित आवाज कानावर आला. माझा देह झटका खाऊन उभा झाला. प्रिया. भीतीने माझ्या छातीत धडधड वाढली. ती माझ्याकडून काय हवंय? तिच्याकडे सगळं होतं आणि माझ्याकडे जवळजवळ काहीच नव्हतं. तरी ती का माझा पाठलाग करत होती?
मी तुझ्या शेवटचा दिवस अविस्मरणीय करेन. श्रेया, तुला मी जनावरासारखं छळेन. जोवर तू सहन करू शकणार नाहीस, मग तुझा थंडगार देह समुद्रात फेकून देईन. तिने माझे केस जोरात ओढले. मी वेदनेने ओठ चावले. तिच्या हाताने माझ्या गालावर चापट बसली आणि मी रक्ताळलेल्या ओठांनी पुन्हा जमिनीवर आदळले. रक्ताची खारट चव माझ्या जिभेवर पसरली. झोप थोडा वेळ, आपण ठिकाणी पोहोचल्यावर तुला उठवेन. हे तिचे शेवटचे शब्द होते. मग काहीतरी कठीण माझ्या डोक्यावर आदळलं. कानात मुंजन सुरू झालं आणि मी अंधारात बुडाले. आईसकाठ पाण्याच्या फवाऱ्याने माझं भान परत आलं. मी श्वास घेत थरथरत डोळे उघडले. डोळ्यावरही पट्टी काढली होती. शेवटी तू जागी झालीस श्रेया. प्रियाचा आवाज ऐकून माझं डोकं तिच्याकडे वळलं. अचानक झालेल्या हालचालीमुळे डोक्यात ठणकायला लागलं. मी डोळे घट्ट मिटले. थोडं स्थिरावल्यानंतर पुन्हा उघडले. डोक्यातील रक्तस्राव थांबला होता, पण माझा टी-शर्ट डागाळलेला होता. मी भोवळ आणि वेदना झुंगारून तिच्याकडे नजर रोखली. तिच्या हातावर रक्त होते, बहुधा माझंच. तुला माझ्याकडून काय हवंय प्रिया? मी आश्चर्यकारकरित्या शांत आवाजात विचारलं. भीती नाहीशी झाली होती. तिच्या जागी संताप उसळला होता. प्रियाच्या ओठावर तुष्ट स्मित उमटलं. मला तुझं अस्तित्वच नको आहे श्रेया. माझ्या मार्गावरून तुला हटवायलाच हवं. मी काहीही हिसकावून घेत नाहीये. आता तर तुला अर्जुन पूर्ण मिळेल. मी घटस्फोटाच्या कागदावर सही केली आहे. मी संतापाने उत्तर दिलं. माझे हात मागे घट्ट मुठीत बंद झाले होते. तुला मारलं की सगळं लगेच संपेल. घटस्फोटासाठी महिने वाट पाहण्याची गरजच नाही. तू मेलीस तर अर्जुन लगेच मोकळा होईल. मग मी त्याच्याशी लग्न करू शकेन. तिने कमरेतील होल्स्टर बंदूक काढली आणि माझ्याकडे रोखली. तिच्या डोळ्यात रक्त पिपासू झळकत होतं. मी घसा कोरडा पडत गेलो. शेवटी दोर सेल झाला. माझे हात मोकळे झाले. मी उठले आणि पहिल्यांदा तिच्या हातातून बंदूक दूर लाथाडली. मग तिच्यावर झेपावली. मी तिला इतकं सोपं मला मारू देणार नव्हते. हा शेवटचा लढा. मी जीव तोडून देणारच.